बसमधली शेवटची जागा भाग 1. कोणीलाही शेवटची बस पकडायला आवडत नाही, विशेषतः ती बस जी फक्त एकदाच येते. रात्री ठीक 2:17 सरकारी वेळापत्रकानुसार हा रूट 5 वर्षापूर्वी बंद करण्यात आला होता. पण तरीही दररोज रात्री ती बस येते. रियाला हे सगळं चुकूनच कळलं. ती एका मीडिया ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत होती. डोळे जळत होते. पाऊस मुसळधार पडत होता आणि रस्त्यावर एकही ऑटो दिसत नव्हता. तेवढ्यात क्लँग, बसचं दार उघडल्याचा आवाज आला. डिस्प्ले बोर्ड चमकला. रूट 217, अंतिम फेरा. रिया जागीच थांबली. बसच्या आत ना कंडक्टर होता ना तिकीट मशीन. फक्त 6 प्रवासी, सगळे वेगवेगळ्या जागी बसलेले आणि एक रिकामी जागा, शेवटची. रिया तिथे बसली आणि दार जोरात बंद झालं. बस चालू झाली. काहीतरी विचित्र होतं. कोणीही श्वास घेत नव्हतं. छाती हलत नव्हती. डोळे लुकलुकत नव्हते. फोनही चालू नव्हते. सगळे एकाच दिशेला निर्जीव नजरेनं पाहत होते. काचेतील प्रतिबिंबात रस्ता दिसत होता, पण प्रवासी नव्हते. फक्त रिया. तिनं घाबरत विचारलं, माफ करा, पुढचा स्टॉप कोणता आहे? समोर बसलेल्या माणसानं हळूहळू मान वळवली. कर्कश आवाज आला, तू बसमध्ये चढलीस. तो ओठ नसतानाही हसत म्हणाला, बस मोजणी होण्याआधी. लाईट्स लुकलुकल्या. खिडकी बाहेर आता रस्ते नव्हते, फक्त दाट धुके आणि बसच्या उलट दिशेने हालणाऱ्या सावल्या. समोरच्या बाजूला बसलेली एक मुलगी हळूच कुजबुजली, ड्रायव्हरकडे पाहू नकोस. पण उशीर झाला होता. रियानं पुढे पाहिली. तिथे कोणीच नव्हतं. फक्त एक काळसर हालचाल करणारी आकृती, टोपी घातलेली आणि तिचे हात स्टेअरिंगच्या आत शिरलेले. तेवढ्यात रियाचा फोन आपोआप चालू झाला. एकच मेसेज, तिच्याच नंबरवरून, तू माझी जागा घेतलीस. त्या मुलीनं किंचाळी फोडली. तिचं शरीर आतमध्ये वाकू लागलं. हाडं हलकेच तुटल्यासारखी वाजली आणि ती सीट खाली विरघळल्यासारखी नाहीशी झाली. बस थांबली नाही. तो माणूस पुन्हा बोलला, दर रात्री बसला एक जण हवा असतो. कशासाठी? रिया ओरडली. तो जवळ झुकला. बदली. डिस्प्ले बोर्ड बदलला. पुढचा थांबा रिया. रिया दाराकडे धावली. खिडक्या वितळू लागल्या. जमीन लांबली. सीट खालून हात बाहेर येऊन तिचे पाय धरू लागले. अचानक ब्रेक्सचा तीव्र आवाज. बस थांबली. शांतता. रिया ओल्या रस्त्यावर फेकली गेली. बस नाहीशी झाली. रात्री 2:18 पोलिसांना ती सापडली, थरथरत पण जिवंत. तू इथं कशी? त्यांनी विचारलं. एका अधिकाऱ्यानं गंभीरपणे सांगितलं, 5 वर्षापूर्वी इथे एक नाईट बस अपघातात 6 लोक मरण पावले होते. त्यानं फोटो दाखवला. 6 चेहरे आणि एक जागा रिकामी. त्या रात्री 2:17 वाजता बस पुन्हा आली. यावेळी 7 प्रवासी बसलेले होते आणि शेवटची जागा रिकामी होती, वाट पाहत. कथा स्टुडिओ, हॉरर स्टोरीज. पुढचा भाग लवकरच, कारण बसमधली शेवटची जागा अजून भरलेली नाही.